नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर सरासरीचा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 8 क्रमवार विषम संख्येची सरासरी 14 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येच्या किती पट असेल? तर मुलांनो, आपल्याला नियम माहिती आहे की जर तुम्हाला क्रमवार संख्या दिलेल्या असतील तर त्यांची सरासरी ही काय असते? मधली संख्या असते. तर मग ही 14 ही त्यांची मधली संख्या आहे. पण आपण जर पाहिलं मुलांनो, तर 14 ही समसंख्या आहे आणि आपल्या संख्या ज्या आहेत त्या तर विषम संख्या आहेत. म्हणजे 8 संख्यापैकी याच्या मागे 4 असतील आणि याच्या पुढे 4 असणार आहेत. तर मुलांनो, मग 14च्या अगोदरची विषम संख्या कोणती आहे? 13. त्याच्या अगोदर कोणती विषम आहे? 11. त्याच्या अगोदर विषम संख्या 9 आणि त्याच्या अगोदर किती आहे मुलांनो? 7. म्हणजे ह्या 14 ही जी तुम्हाला समसंख्या आहे मुलांनो, तिच्या अगोदर 4 विषम संख्या लिहायच्यात आणि तिच्या पुढच्या 4 विषम संख्या आपल्याला लिहायच्यात. 14च्या नंतर येते 15, 15च्या नंतर येते 17, 17 नंतर 19 आणि 19 नंतर 21. म्हणजे पहा मुलांनो, 7, 9, 11, 13 नंतर 15, 17, 19, 21 ह्या आपल्या 8 क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे? 14 सांगितली होती. तर प्रश्न असा विचारलाय, त्यापैकी जी सर्वात मोठी संख्या मुलांनो ती कोणती आहे? 21 आहे आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे? 7. तर प्रश्न असा विचारलाय की सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे? तर पहा मुलांनो, काय करायचंय मग? अगोदर सर्वात मोठी संख्या घ्या, ती म्हणजे 21. त्यानंतर त्यांनी म्हटलं ही म्हणजे गणितामध्ये काय असतं? बरोबर. सर्वात लहान संख्या आहे मुलांनो 7 आणि 7च्या म्हणजे काय असतं? गुणिले आणि किती पट म्हणजे आपण काय म्हणायचं? एक्स पट. मग आपल्याला एक्स ची किंमत काढायची. हा जो 7 गुणिले तो इकडे आल्यावर भागिले होईल. म्हणजे 21 भागिले 7 बरोबर एक्स. म्हणजे 7 एक 7 आणि 7 त्रिक 21. म्हणजे त्या ठिकाणी असं आलंय मुलांनो की ह्या विषम संख्यापैकी ही जी मोठी विषम संख्या आहे ती लहान विषम संख्येच्या किती पटीमध्ये येते? 3 पटीमध्ये आहे. धन्यवाद.